हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 22 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजाने नेहमीप्रमाणे कृष्णावर आरोप लावले की कृष्णाने जाणून बुजून मला धक्का दिला आणि मग कृष्णाने सगळ्या गावासमोर पंचायतीसमोर माझी माफी मागावी अशी मागणी पूजाने केली आणि कृष्णाने ही मागणी मान्य केली. मग कृष्णाने ग्रामसभा भरवली आणि त्यात पूजाने सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं की काल माझ्यावर हल्ला झाला, माझ्या सावत्र जावेने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, गोंधळाच्या कार्यक्रमात मला धक्का मारून खाली पाडलं, मी डोक्यावर पडले, त्यामुळे कृष्णाने माझी माफी मागावी. परंतु सगळ्या गावकऱ्यांनी यासाठी विरोध केला. गावकऱ्यांनी कृष्णाची बाजू घेतली आणि पूजाला ठणकावून सांगितलं, तू खोटं बोलतीये, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, कृष्णा असं कधीच करू शकत नाही. त्यामुळे पूजाची चांगली जिरली आहे. कृष्णा दुष्यंत खूप खुश झाले. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजा ही सगळ्यांसमोर सांगते की या कृष्णाने चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावलंय. दुष्यंत चिडून म्हणतो, काही काय बोलतेस, आज तुझे हे जे सगळे कार्यक्रम होत आहे ना, मग सत्यनारायणची पूजा असो किंवा हा गोंधळ असो, सुनमुखाचा कार्यक्रम असो, या सगळ्या कार्यक्रमांसाठी कृष्णा राबलीये. कृष्णामुळे हे सगळे कार्यक्रम झालेत, त्यामुळे कृष्णा या कार्यक्रमाला का गालबोट लावेल? पूजा आणि समर चिडतात. समर चिडून म्हणतो, काय बोलतो दुष्यंत लेका, ती डोक्यावर पडली, तिला लागलं, मग ती स्वतः कशाला खोटं बोलेल? दुष्यंत म्हणतो, लागलंय ना, मग मग तोंड बंद ठेवायचं, फालतूची बडबड नाही करायची, खोटे नाटे आरोप नाही करायचे. पूजाला खूप राग येतो की हा दुष्यंत मला खोटाडी बोलतोय. चांगलाच गोंधळ झालेला असतो. पूजा, समर, दुष्यंत एकमेकांवर ओढत असतात, एकमेकांवर आरोप लावत असतात आणि कृष्णा डोळ्यात पाणी आणून तेथे उभी असते. आणि तेवढ्यात समर, कृष्णा, दुष्यंत, पूजा एकमेकांवर ओढत असताना एकमेकांना शटअप यू शटअप, शटअप यू शटअप अशी त्यांची भांडणं सुरू असतात. आणि मग आढळरावांना हे सगळं असहनीय होतं. आढळराव जोरात ओढून म्हणता, गप्प बसा सगळे. सगळ्यांची बोलतीच बंद होते. सगळे आढळरावांकडे पाहतात. आढळराव चिडून म्हणतात, घरात बाहेरची 4 मानाची माणसं आली आहेत, घरात कोणता कार्यक्रम सुरू आहे याचं तरी थोडं भान ठेवा. आपण काय वागतोय, काय बोलतोय, तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? आणि सुनबाई, थोरल्या सुनबाई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, कृष्णाचा तुम्हाला धक्का लागला असल, पण तो अनावधानाने चुकून, कृष्णा असं जाणून बुजून करणं शक्य नाही, त्यामुळे हा विषय येथेच थांबवायचा. पूजा चिडून म्हणते, फादर इन लॉ, हा विषय मी येथे थांबवणार नाहीये. आढळरावांना खूप राग येतो. सगळेजण पूजाकडे रागारागाने पाहतात. पूजा चिडून म्हणते, आज या कृष्णाने मला घरात धक्का देऊन खाली पाडलं, उद्या गच्चीवरून धक्का देऊन खाली पाडेल, मग काय मी स्वर्गात गेल्यावर हा विषय थांबवायचा? नाही नाही नाही, या कृष्णाने माझी माफी मागायलाच पाहिजे, तिने सगळ्यांसमोर माझी माफी मागायची. कृष्ण आणि दुष्यंतला खूप राग येतो. तेवढ्यात दलपत म्हणतो, फक्त माफीच मागायची आहे ना, धाकल्या सुनबाई माफी मागून टाका. तर पूजा म्हणते, नाही नाही नाही, येथे घरात नाही, तर उद्या तिने ग्रामसभा भरवायची आणि अख्ख्या पंचायतीसमोर हात जोडून माझी माफी मागायची. दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, पण कृष्णा काय तुझी माफी वगैरे मागणार नाहीये. पण कृष्णा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पूजा जो बोलेगी मैं वो करूंगी असं तिचं हे, आणि माझ्या नवऱ्याचं मी बिलकुल ऐकणार नाही असा तिने पण घेतलाय. कृष्णा लगेच म्हणते, मला चालल, मी सगळ्या पंचायतीसमोर हात जोडून सगळ्यांसमोर तुझी माफी नक्की मागेल. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. कृष्णा त्याच्याकडे पाहते. पूजा मात्र खुश असते की शेवटी माझ्या मनासारखं होणार. आढळराव बाळजाबाईला वाईट वाटतं. आणि मग थोड्या वेळानंतर सावित्री आणि भक्ती या दोघी घरी पोहोचतात. अजून दरवाजा उघडायचा असतो. सावित्री चिडून म्हणते, ती पांढऱ्या पायाची, ती अवदसा, ती कृष्णा, माझ्या पोरीचं काही भलं होत असेल तर तिला ते चांगलं दिसतच नाही, काही ना काहीतरी अडथळा आणतेच. भक्ती गुपचूप उभी राहून सगळं ऐकत असते, कारण तिला माहिती आहे, मी काही बोलले का या बाईने माझं थोबाड फोडलंच, त्यामुळे भक्ती काही बोलत नाही. आणि मग सावित्री ही घरात जाणार. भक्तीसुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागते. सावित्री चिडून विचारते, तुझं काय काम, तू वय बाहेर? भक्ती विचारते, का? तर सावित्री म्हणते,
तेथे माझ्या पोरीविरुद्ध, माझ्या पूजीविरुद्ध तुझ्या तोंडचा पट्टालाही चालत होता आणि माझ्या मुलीविरुद्ध बोलणाऱ्या बाईला या घरात प्रवेश नाही. भक्तीला जबर धक्काच बसतो. भक्ती म्हणते, अगाय असं काय करतीये? मला रात्रभर घराबाहेर नको झोपू, मला खूप भ्याव वाटतं, काही झालं तर काय करायचं? तर सावित्री चिडून म्हणते, मर मग, एकदाची मर, मला तुझं काही घेणं देणं नाहीये. असं म्हणून सावित्री चक्क दरवाजा लावून घेते. बिचारी भक्ती दरवाजा वाजवत असते, आय मला घरात घे, मला घरात घे. पण सावित्री म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू मेली तरी मला फरक पडत नाही, तू मर, पण आज तू घराबाहेरच राहणार. बिचारी भक्ती रडू लागते. आणि इकडे दुष्यंत हा रूममध्ये असतो. तेवढ्यात कृष्णा रूममध्ये येते. दुष्यंतला समजतं की कृष्णा खूप दुःखी आहे. तिला वाईट वाटलंय पूजा जे काही वागली आहे. दुष्यंत हा कृष्णाचा मूड ठीक करण्याचा विचार करतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा मला खरं खरं सांग, तू जाणून बुजून त्या पूजाला धक्का दिलास का? कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, तुम्हाला असं खरंच वाटतंय का मी त्या पूजाला जाणून बुजून धक्का दिला असेल? दुष्यंत म्हणतो, नाही, मला ते माहिती आहे तू तिला धक्का देणार नाही, पण आता तुला माफी मागायचीच आहे, तर खरंच करून माफी मागावी लागली असती तर बरं वाटलं असतं. कृष्णाला खूप राग येतो आणि कृष्णा ही नाराज होऊन, दुःखी होऊन बेडवर जाऊन बसते. दुष्यंतला समजतं की आता तिचा मूड लाईट करावा लागेल. दुष्यंत हा कृष्णाजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का मला का हसू येतंय? मला आत्ताच विचार आला, ती पूजा आधीच डोक्यावर पडल्यासारखी, वेड्यासारखी वागते, आता तर खरंच डोक्यावर पडली आहे, तर आता कशी वागल? कृष्णा दुष्यंतकडे पुन्हा रागारागाने पाहते, कारण तिचं पूजावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, म्हणजे दुष्यंतपेक्षा लाखो पटीने जास्त प्रेम आहे तिच्या बहिणीवर. दुष्यंत म्हणतो, कशी बोलत होती ती? ए, तू मला खाली पाडलं, माझी माफी माग, हात जोडून पंचायतीसमोर माफी मागायची. आणि दुष्यंतची ही मिमिक्री ऐकून कृष्णा कशी बशी थोडीशी स्माईल करते, हसू लागते. त्यामुळे दुष्यंतलाही आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू नेहमी अशीच हसत राहा, हसल्यावर तू खरंच खूप गोड दिसते. कृष्णा दुष्यंतकडे पाहतच राहते. दुष्यंत विचारतो, काय झालं, काय पाहतीयेस? तर कृष्णा म्हणते, मी हाच विचार करतेय की आम्ही मागच्या जन्मात अशी किती पुण्य केली असतील की हे ध्यान माझ्या पदरात पडलंय. दुष्यंत म्हणतो, वा रे वा, म्हणजे मी तुझा एवढा विचार करतोय, तुला हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मला ध्यान म्हणतेस? तर कृष्णा म्हणते, अहो ध्यान म्हणजे तुमचं माझ्याकडे नेहमी ध्यान असतं ना, त्या ध्यानबद्दल बोलते मी. दुष्यंत म्हणतो, हो हो हो, कळलं, मला कळलं. आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा लुटूपुटूचं भांडण सुरू होतं. दुष्यंतला जे करायचं होतं, कृष्णाचा मूड ठीक करायचा होता, ते त्याने केलंय आणि हा सीन खरंच खूप भारी आहे. आणि इकडे पूजा तिच्या डोक्याला शेक करत बसलेली असते. आई ग, किती लागलंय, मी त्या कृष्णाला दुखवायचा प्रयत्न केला आणि मलाच डोक्याला लागलं, असं म्हणून ती रडत बसलेली असते. तेवढ्या समर हा तोंडात गुलाबाचं फूल घेऊन, पूजा डार्लिंग, एकदम उत्साहात रूममध्ये येतो. आता लग्नानंतरचे सगळे विधी झाले आहेत, गोंधळ झाला, देवदर्शन झालं, सत्यनारायणची पूजा झाली, त्यामुळे समर चांगलाच रंगात आलेला असतो. पूजाला हे समजतं. समर पूजाच्या शेजारी येऊन बसतो. पूजाला हे गुलाबाचं फूल देतो आणि म्हणतो, पूजू डार्लिंग, आता गोंधळ झालाय, आता आपला गोंधळ सुरू. पूजा म्हणते, समर येथे माझ्या डोक्याला किती लागलंय, तुला काही कळतं की नाही? तर समर म्हणतो, सगळं कळतंय मला, पण लग्नाला किती दिवस झाले आपल्या, इतके दिवस धीर धरलाय ना, आता माझा धीर सुटलाय. पूजा म्हणते, तुझ्यासाठी ना हिंदीमध्ये एक म्हण आहे, ती फक्त तुझ्यासाठीच आहे, सबर का फल मिठा होता है. तर समर म्हणतो, तुझं सबर सडलंय आणि मला एका वर्षात घरामध्ये सबर धावताना दिसला पाहिजे, त्यामुळे ते सबर बिबर जाऊ दे. पूजा म्हणते, अगं रे, थोडा धीर धर, किती लागलंय मला, किती दुखतंय? समर विचारतो, खूप दुखतंय का? पूजा म्हणते, खूप जास्त दुखतंय. समर विचारतो, तुला एक खरं विचारायचंय मला, खरंच कृष्णाने तुला धक्का दिला होता का? तर पूजा हसू लागते आणि म्हणते, नाही रे, तिने कसला धक्का दिला, उलट माझाच प्लॅन होता तिला डोक्यावर पाडण्याचा. मी स्वतःच ती केळीची साल जमिनीवर टाकली होती आणि मला वाटलं की मस्त त्यावरून कृष्णा घसरून पडेल आणि भारी काम होईल, पण माझं नशीबच फुटकं, माझाच पाय त्या सालीवर पडला आणि मी डोक्यावर पडले. समर विचारतो, पण त्यानंतर तू जो गोंधळ घातला त्याचा काही फायदा होईल का? सगळ्यांना हे पटेल का की कृष्णानेच तुला धक्का दिला होता? पूजा म्हणते,
सध्या नाही पटणार, पण हळूहळू पटेल. मी आता रोज तेच करणार आहे. रोज एक विक्टीम कार्ड खेळणार, रोज सगळ्यांना हे सांगणार की पहा, कृष्णाने माझ्याविरुद्ध कट कारस्थान केलं, कृष्णाने हे जाणून बुजून केलं. आणि कसं असतं ना, जे खोटं असतं ते पुन्हा पुन्हा जोरात ओढून सांगितलं ना की हळूहळू लोकांना तेच खरं वाटायला लागतं आणि मी सुद्धा तेच करणार. हे ऐकून समर खूप खुश होतो आणि म्हणतो, आता या गोष्टीवर एक हक तर पाहिजे. आणि तो पूजाला घट्ट मिठी मारतो आणि हे दोघे रोमॅन्टिक होतात. इकडे आढळराव झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतात आणि त्यांना बेडच्या बाजूला असलेल्या साईड टेबलवर त्यांचा मानाचा फेटा दिसतो, जो अनेक वर्षांपूर्वी ते नेहमी घालायचे. हा फोटो पाहताच आढळरावांच्या सगळ्या जुन्या आठवणी दाटून येतात आणि आढळराव हा फेटा हातात घेतात. या फेट्याकडे पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते. बाळजाबाईला पाहून आढळराव आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतात. बाळजाबाई आढळरावांच्या शेजारी बसते आणि त्यांना सांगते, आढळराव, मी ना मागील काही दिवसांमध्ये माझं कपाट आवरायला काढलं होतं. मग कपाटातील सगळ्या जुन्या ठेवणीच्या साड्या काढल्या आणि त्या साड्या ठेवण्यासाठी माझी जुनी संदूक होती ना, ती उघडली. तर त्या जुन्या संदूकमध्ये तुमचा हा फेटा होता आणि मला असं वाटलं की हा फेटा तुम्ही पुन्हा एकदा घालायला पाहिजे. आढळराव सगळं ऐकत असतात. बाळजाबाई त्यांना विचारते, थोरले सरकार, तुम्हाला आठवतं आहे का, जेव्हा तुम्ही हा फेटा घालायचे तेव्हा किती रुबाबदार दिसायचे. मग आमदार साहेबांबरोबर मीटिंग असो किंवा मग गावात पंचायतीची ग्रामसभा असो, काही असलं की तुम्ही हाच फेटा घालायचे आणि सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळलेल्या असायच्या. तुम्ही एवढे रुबाबदार दिसायचे. आढळराव या फेट्याकडे पाहतात आणि म्हणतात, या फेट्याकडे पाहिल्यावर मला सुद्धा एक गोष्ट आठवते. तू स्वतः माझ्याकडून हा फेटा हिसकावून घेतला होता. हा फेटा घालण्याचा मान हिसकावून घेतला होता. पुन्हा हा फेटा डोक्यावर घालायचा नाही असं मला सांगितलं होतं. मग आज इतक्या वर्षानंतर हा फेटा परत बाहेर का काढला आहेस? तर बाळजाबाई म्हणते, कारण आता मी माझ्या सगळ्या जुन्या चुका सुधारायचा निर्णय घेतला आहे, म्हणून मी हा फेटा बाहेर काढला आहे. आणि उद्यापासून तुम्ही हा फेटा घालत जा. मला पुन्हा एकदा तेच रुबाबदार आढळराव पाहायचे आहेत, ज्यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतात. आढळराव स्माईल करतात. बाळजाबाई म्हणते, जाऊ द्या, तो निर्णय तुमचा, पण मला त्या पूजाबद्दल थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. कारण आता पूजा हळूहळू कृष्णाविरुद्ध तुमच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करते. आढळराव म्हणतात, नाही नाही. बाळजाबाईला आश्चर्य वाटतं. बाळजाबाई विचारते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, पूजा जे बोलत होती, कृष्णावर जे आरोप लावले ते खरे आहेत, कृष्णाने पूजाला धक्का दिला? आढळराव म्हणतात, नाही, तसं नाही. ती पूजा खोटं बोलतीये हे तर मला माहीतच आहे, पण कृष्णावरचा माझा विश्वास आढळ आहे आणि तो कधीही हलणार नाही. मी कृष्णावर कधीही अविश्वास दाखवणार नाही. हे ऐकून बाळजाबाई खूप खुश होते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा ही किचनमध्ये गोडाचा मसाला बनवत असते आणि तेवढ्यात मैनावती तेथे येते. मैनावतीने प्लॅन बनवला आहे की पूजाला कृष्णाविरुद्ध भडकून द्यायचं आणि कृष्णाला पूजाविरुद्ध भडकून द्यायचं, म्हणून ते कृष्णाची कान भरायला आलेली असते. मैनावती म्हणते, काय ग कृष्णे, आज आहे ना कामाचा लय कंटाळा आलाय. तर कृष्णा विचारते, तुम्हाला कामाचा कंटाळा आलाय? तुम्ही असं कोणतं काम करताय ज्यामुळे तुम्हाला कामाचा कंटाळा आलाय? मैनावतीला खूप राग येतो. मैनावती म्हणते, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, काही काम नाहीये ना त्यामुळे कंटाळा येतोय. काही काम असेल तर सांग मला. कृष्णा म्हणते, तुम्ही स्वतःहून काम मागताय, आज तर कामाला सुद्धा आनंद होईल, कारण मागील अनेक वर्षांपासून तुम्ही तर काही काम केलेलंच नाहीये. मैनावती खूप चिडते, पण आता कृष्णाच्या बाजूने बोलायचं आहे त्यामुळे तिला प्रेमाने समजावून सांगते, कृष्णे, काल रात्री जे काही घडलं ना ते खूप चुकीचं घडलं. मला बिलकुल नाही आवडलं. आणि आज खरंच तू सगळ्या गावासमोर पंचायतीमध्ये त्या पूजाची हात जोडून माफी मागणार आहे का? कृष्णा काहीच उत्तर देत नाही. गोडा मसाला बनवण्याची तिची प्रोसेस सुरू असते. कृष्णा काही बोलत नाहीये, त्यामुळे मैनावतीला खूप राग येतो. मैनावती मनात विचार करते, ही कृष्णा आहे ना लई कठीण पोरगी आहे. हिच्या मनात विष कालवणं एवढं सोपं नाहीये. तिचे कान भरणं जवळपास अशक्यच. मैनावती काही बोलणार तेवढ्यात कृष्णा ही मिक्सर सुरू करते. मैनावतीला काही बोलूच देत नाही. मैनावती तिच्याकडे रागारागाने पाहते. मिक्सर थांबतो आणि मग मैनावती पुन्हा काही बोलणार, अगं कृष्णे मी. तर कृष्णा ही मैनावतीला म्हणते, कसं आहे ना काकी साहेब, मी ना गोडाचा मसाला बनवते
आणि तुम्ही त्यात कितीही तिखट मिक्स करण्याचा प्रयत्न केला ना तरी तुमचा हा प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. मैनावतीला खूप राग येतो आणि ती चिडून तेथून निघून जाते की आता या कृष्णाचे कान भरून काही फायदा नाहीये आणि मला ते जमणार पण नाहीये. आणि इकडे सावित्री ही चक्क मेकअप करत बसलेली असते. आज पंचायत भरणार आणि कृष्णा सगळ्या गावासमोर माझ्या पूजाची माफी मागणार. मग त्यासाठी मी जायलाच पाहिजे आणि त्यासाठीच सावित्री मेकअप करत असते, हाताला नेल पेंट लावत असते आणि विचार करते, बरं झालं माझ्या पूजाने सगळं मेकअपचं सामान येथेच ठेवलं, आता ते मला वापरता येईल. तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि आपली आई असा मेकअप करतीये. या सावित्रीने तोंडाला फाउंडेशन लावलेलं असतं, डोळ्याला काजळ लावलेलं असतं, आता नेल पेंट लावत असते. भक्ती भूत पाहिल्यासारखी तिच्याकडे पाहतच राहते. सावित्री विचारते, ए भक्ते, भूतबीत पाहिलं की काय, काय पाहतेस माझ्याकडं? भक्ती विचारते, आय तू हे सगळं काय करते हाय? तर सावित्री सांगते, मी चालली आहे पंचायतीला, तू जा सगळी कामं उरकून घे. भक्ती ही कामं करायला जाते. सावित्री म्हणते, उगच नजर लावते मला, किती छान दिसते मी. आणि मग थोड्या वेळानंतर रांगणे पाटलांच्या वाड्याबाहेर ग्रामसभा भरलेली असते. म्हणजे कृष्णा ही 5 गावांची सरपंच आहे. या 5 गावचे मोजून 6-7 माणसं या ग्रामसभेला आलेले असतात. या गावातील लोकांपेक्षा रांगणे पाटलांच्या कुटुंबातील माणसांचीच गर्दी जास्त आहे. आढळराव असतात, बाळजाबाई असते, कृष्णा, दुष्यंत, मैनावती, दलपत हे सगळे तेथे असतात आणि सगळे गावकरी एक एक करून जमा होतात. आढळराव आज बाळजाबाईने सांगितल्याप्रमाणे फेटा घालून आलेले असतात. त्यामुळे बाळजाबाई त्यांच्याकडे पाहतच राहते. कृष्णा बाळजाबाईला विचारते, बाळजाबाई आज आबांनी फेटा घातलाय, तुम्हीच त्यांना हा फेटा घालायला सांगितला का? तर बाळजाबाई म्हणते, नाही नाही, मी नाही सांगितला, मी फक्त काढून दिला, घातला त्यांचा त्यांनीच. कृष्णा हसू लागते. बाळजाबाई लाजत असते, आढळरावांकडे पाहत असते. कृष्णा म्हणते, याचा अर्थ सगळं काही ठीक होतंय असं दिसतंय. बाळजाबाई खूप लाजते. कृष्णालाही आनंद होतो. सगळे गावकरी आलेले असतात आणि गावकरी कृष्णाला विचारतात, काय ग कृष्णे, अशी घाई गडबडीने अशी ग्रामसभा पंचायत का भरवलीस तू? कृष्णा काही बोलणार. एवढ्यात पूजा आणि समर तेथे येतात. पूजाने मस्त स्टायलिश डोक्याला पट्टी बांधलेली असते. पूजा ओरडून म्हणते, मी सांगते. पूजाकडे सगळे गावकरी पाहू लागतात. कृष्णा दुष्यंतला समजतं आता ही पुन्हा एकदा काल रात्रीसारखा गोंधळ घालणार, गोंधळ ऐकायला तयार राहा. आणि पूजा सगळ्यांसमोर येते आणि सांगते, ही पंचायत भरवली गेली आहे कारण काल रात्री माझ्यावर जीव घेणा हल्ला झाला. सगळ्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं. दुष्यंत तर डोळेच बंद करून घेतो, हे काय बोलतीये? गावकरी विचारतात, तुझ्यावर जीव घेणा हल्ला कुणी केला? तर पूजा सांगते, माझ्या सावत्र जावेने. सगळे गावकरी पूजाकडे आश्चर्याने पाहू लागतात आणि मग पूजा ही सगळ्या गावकऱ्यांना काल रात्री झालेला सगळा प्रकार सांगते की काल रात्री आमच्या घरी गोंधळ होता. आम्ही सगळे देवी आईच्या भक्तीत तल्लीन होतो. पण माझ्या धाकट्या जावेला माझा हा आनंद पाहावला गेला नाही आणि तिने माझ्या वाटेत केळीचं साल फेकलं, मला धक्का दिला. मी या केळीच्या सालीवरून घसरून पडले आणि माझ्या डोक्याला जबर जखम झाली आहे. देवी आईची कृपा म्हणून मी वाचले, नाहीतर आता तुम्ही सगळे माझी तिरडी बांधत असता. सगळ्या गावकऱ्यांना मोठा धक्काच बसतो. गावकरी म्हणतात, ए पूजे, तुझ्याबरोबर हे सगळं झालं मान्य आहे, पण कृष्णाने हे केलं ना, यावर आमचा विश्वास बसत नाही. आमची कृष्ण असं कधीच करू शकत नाही. समोर आणि पूजाला खूप राग येतो. कृष्ण आणि दुष्यंत खुश होतात. पूजा चिडून म्हणते, तुमचा कसा विश्वास बसल? कारण हे सगळं मी भोगलंय, माझं डोकं फुटलंय, त्यामुळे मला माहिती आहे ना की हे सगळं कृष्णानेच केलंय. आणि मी सांगते, मी काय मग खोटं बोलतेय का? आणि कृष्णा, तू आता गावकऱ्यांना सांग, काल रात्री तू स्वतः कबूल केलंय की तू पंचायतीसमोर सगळ्या गावकऱ्यांसमोर माझी माफी मागणार, ते सुद्धा हात जोडून. हे खरं आहे की नाही? कृष्णा काही बोलणार. इतक्यात गावातील एक म्हातारीबाई म्हणते, ए पूजे, आमच्या कृष्णावर आहे ना काही पण खोटे नाटे आरोप लावायचे नाही बरं का? पूजा चिडून म्हणते, हो आजीबाई, मी खोटे नाटे आरोप लावत नाहीये, जे सांगतीये ना ते खरंच सांगतीये. पण ही आजीबाई काही ऐकायला तयार नसते. आजीबाई म्हणते, हे पूजे, आमची कृष्णा आहे ना लय गुणाची पोर आहे आणि तू तिच्यावर असे खोटे नाटे आरोप लावशील आणि आम्हाला ते पटल असं कधीच होणार नाही.
आमची कृष्णा कधीच असं वंगाळ काम करू शकत नाही. अगं, कृष्णाने आजपर्यंत गावकऱ्यांचं एवढं भलं केलंय. आम्ही ना तिच्या रक्ताचे, ना नात्याचे, ना गोत्याचे, तरीसुद्धा तिने आमच्यासाठी एवढं केलं. तू तर तिची बहीण आहे आणि आता जाऊ पण आहे, तिच्या घरातली आहे. ती असं कधीच करू शकत नाही. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई खूप खुश होतात. तर समर, पूजा, सावित्रीच्या तोंडावर 12 वाजतात की आपण कृष्णाविरुद्ध कितीही कटकारस्थानं केली तरीसुद्धा गावकरी काही आपलं ऐकायला तयार नाहीये. आणि मग एक दुसरा गावकरी म्हणतो, होय होय, खरंय खरंय, कृष्णा असं कधीच करू शकत नाही. आमची कृष्णाताई असं करू शकत नाही. खरंय खरंय, ही खोटं बोलायली, खोटं बोलती, ही खोटं बोलती. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा, पाहिलंस का? आणि तू घाबरत होतीस ना की सगळ्या गावकऱ्यांसमोर मला माफी मागावी लागेल, मग गावकरी माझा अपमान करतील. कृष्णा, तू या गावकऱ्यांसाठी खूप केलंय आणि हीच तुझी खरी संपत्ती आहे. भल्या भल्यांना ही संपत्ती मिळवणं अशक्य आहे, जे तू करून दाखवलंय. हे ऐकून कृष्णा खूप खुश होते. दुष्यंत म्हणतो, त्यामुळे तू काळजी करू नको. या पूजाने तुझ्याविरुद्ध कितीही कटकारस्थानं केली ना तरी गावकऱ्यांचा तुझ्यावरचा विश्वास हा कधीच ढळणार नाही. गावकरी तुझ्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. पूजा या सगळ्या गावकऱ्यांकडे रागाने पाहते आणि म्हणते, बस झाला आता. तुमचा माझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही. कारण ही कृष्णा सगळ्या गावासमोर चांगुलपणाचं नाटक करते, चांगुलपणाचं आव आणते आणि मग तिला जी कटकारस्थानं करायची आहे ना ती बरोबर करते. पण आज ना उद्या जसा मला तिचा खरा चेहरा कळला ना तसा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तिचा खरा चेहरा कळेल की ती एक नंबरची खोटारडी आहे आणि कशी वागते. तेवढ्यात एक गावकरी म्हणतो, ए पूजे, कृष्णा असं कधी करूच शकत नाही. अगं, तिला जनावरांचं दुःखसुद्धा कळतं. मुक्या जनावरांना बोलता येत नाही तरीसुद्धा त्यांना काय त्रास होतो हे तिला कळतं. मग तू तर जनावरासारखी नाही आहे, तू तर माणूस आहे ना, ती तुला कसा त्रास देईल? पूजा खूप चिडते आणि म्हणते, कृष्णा, या गावकऱ्यांना समजून काय फायदा नाही आहे. पण तू मला शब्द दिला होतास की तू सगळ्या गावासमोर हात जोडून माझी माफी मागशील. तू तो शब्द तरी पाळणार आहेस की नाही? कृष्णाला समजतं की आता तर बोलावंच लागणार आहे. आता गप्प बसून फायदा नाही आहे. सगळेजण कृष्णाकडे पाहत असतात की आता कृष्णा काय करणार. पूजाला तर फुल गॅरंटी असते की कृष्णा तर माझी माफी मागणारच आणि माझा इगो सुखावणार. कृष्णा उठून उभी राहते आणि म्हणते, गावकऱ्यांनो, काल रात्रीसुद्धा मी पूजाला हेच सांगितलं होतं की पूजा, मी जाणून बुजून काय, चुकून सुद्धा तुला धक्का दिलेला नाही. माझा स्पर्शच तुला झाला नव्हता जेव्हा तू खाली पडली होतीस आणि त्यामुळे मी माझी चूक मान्य करत नाही. हे ऐकून पूजा आणि समरला खूप राग येतो आणि ते कृष्णाकडे रागाने पाहू लागतात. दुष्यंत, बाळजाबाई, आढळराव मात्र खुश होतात की शेवटी कृष्णाने सगळ्या गावकऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. कारण कृष्णाने जर हे नसतं मान्य केलं किंवा गावकऱ्यांना हे समजावून नसतं सांगितलं आणि डायरेक्ट पूजाची माफी मागितली असती तर गावकऱ्यांसमोर हेच सिद्ध झालं असतं की पूजा जे काही बोलतीये ते खरं बोलतीये. आणि आज ना उद्या कृष्णाला याचा त्रास झाला असता. कारण पूजाला हेच करायचंय. पूजाला सगळ्या गावकऱ्यांसमोर कृष्णाला खोटं ठरवायचंय आणि हळूहळू कृष्णाची इमेज त्यांच्या मनातून खराब करायची आहे. पूजाचा हा प्लॅन कृष्णाने येथे हाणून पाडलाय. कृष्णा ही पूजाची माफी मागणार यात शंका नाही. परंतु ही माफी मागितल्यामुळे कृष्णा आणखीन मोठी होणार आणि पूजा आणखीन छोटी होणार. तिची इज्जत सगळ्या गावकऱ्यांसमोर जाईल यात शंका नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पूजा आणि कृष्णा या दोघींमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये पूजा ही खोटं बोलतीये, रेटून बोलतीये, जोरात बोलतीये आणि कृष्णा बिचारी नात्याचा मान ठेवून घर एकत्र ठेवायचं म्हणून सगळं काही सहन करते. परंतु जेव्हा संपूर्ण गावासमोर किंवा घरातील जे लोक आहेत समजदार, बाळजाबाई, आढळराव, दुष्यंत यांच्यासमोर या गोष्टी येतात त्यांना समजतं की कृष्णा खरी आहे, पूजा खोटी आहे. आणि पूजाने कितीही रेटून खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा गावकऱ्यांचा आणि आढळराव, बाळजाबाईचा कधीच कृष्णावर चुकीचा आरोप ते सहन करणार नाही. कधीच त्या पूजावर त्यांचा विश्वास बसणार नाही एवढं मात्र नक्की. आणि कृष्णाने हेच आयुष्यात कमवलंय, सगळ्यांचं मन जिंकलंय, सगळ्यांचा विश्वास जिंकलाय आणि आज तिला तेच फायद्याचं ठरतंय. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णा आणि पूजाच्या लढाईत पूजाला असं वाटतंय की मी जिंकतीये, कृष्णा माझी माफी मागतीये, माझ्या पायाशी बसतीये, मी तिला काही बाही बोलतीये, तिचा अपमान करतीये. पण या सगळ्यात कृष्णा जिंकतीये. कृष्णाबद्दलचा आदर हा सगळ्यांच्या मनात वाढत चाललाय आणि पूजाबद्दलचा राग हा सुद्धा प्रत्येकाच्या मनात वाढतच चाललाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन इंटरेस्टिंग ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सावित्री ही पंचायतीच्या कामासाठी, ग्रामसभेसाठी आढळरावांच्या घरी आलेली असेल आणि ती घरभर फिरत असेल. तेव्हा बाळजाबाई आणि कृष्णा या दोघी घरातील तिजोरी उघडणार आणि सावित्री हे सगळं पाहिल. सावित्रीला दिसणार की या रांगणे पाटलांच्या तिजोरीमध्ये सोनं, नाणं, रुपये, पैशांची रास लागली आहे, रास. अशा मोठ्या मोठ्या पैशांच्या नोटांच्या गड्ड्या, सोन्याची बिस्किटं, सोन्याचे दागिने, जमिनीच्या फायली, कागदपत्र हे सगळं पाहून सावित्रीचा आ वाचला जाईल, डोळे असे बाहेर येतील. तिला मोठा धक्काच बसेल, एवढा पैसा. आणि मग सावित्री ही लगेच समर आणि पूजाजवळ येईल आणि त्यांच्यासमोर त्यांच्याच पैशाचं गुणगान करेल. पूजे, मी आत्ताच पाहून आले, तुमच्या त्या कुटुंबाच्या तिजोरीमध्ये किती पैसा आहे, काय ती पैशांची रास, काय ती दागिन्यांची रास. पूजा आणि समर खुश होतील आणि मग सावित्री ही पूजाला समजावून सांगेल, पूजा, तू या घरची थोरली सून आहे आणि तिजोरीची चावी ही तुझ्याच हातात असायला पाहिजे. आता तो तुझा हक्क आहे. तुला जर या घरावर सत्ता गाजवायची असेल ना, तर तुला ती तिजोरीची चावी स्वतःच्या हातात घ्यावीच लागेल. आणि मग पूजाला सुद्धा हे पटणार. पूजा लगेच हॉलमध्ये येईल. हॉलमध्ये सगळे बसलेले असतील आणि पूजा ही आढळरावांना म्हणेल, फादर इन लॉ, मी या घरची थोरली सून आहे आणि तिजोरीच्या चाव्या मला हव्या आहेत. आढळराव म्हणतील, त्या चाव्या माझ्याकडे नाही आहे, त्या चाव्या बाळजाबाईकडे आहेत. तर पूजा चिडून म्हणेल, त्यांचा काय संबंध, त्यांचा आणि तुमचा या घराचा काही संबंध नाही, मी या घरची थोरली सून आहे, त्या चाव्या मला पाहिजे. मग बाळजाबाई भारी आयडिया करणार. बाळजाबाई म्हणेल, पूजे, तू फक्त थोरली सून आहे म्हणून त्या चाव्या तुला मिळणार नाही, तर तुला त्या चाव्या मिळवाव्या लागतील, तुझं कर्तृत्व सिद्ध करून जिंकाव्या लागतील. त्यासाठी एक स्पर्धा असेल. या स्पर्धेत तू आणि कृष्णा असतील, जो जिंकेल त्यालाच या चाव्या मिळतील. मग आता काय असेल ही कॉम्पिटिशन हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.